हॅलो. हाय. नमस्कार. गावाकडल्यासारखं भलं मोठं अंगण तर नाही. गावाकडे मातीचा सुगंध, त्यानंतर त्यावर टाकलेला शेणाचा सडा, काय सुगंध, काय प्रसन्न वाटतं ती वेळ सकाळची. आणि सगळे सकाळी 6 वाजताच्या सुमारास हे सगळं घडतं. आणि इकडे तसं काही नाही, छोटीशी स्पेस आहे आणि त्या दारापुढे आपल्याला. त्यानंतर मला पार्सल रिसीव झाले 2. आणि पार्सल म्हटलं की प्रत्येक बाईंच्या चेहऱ्यावर, मुलींच्या चेहऱ्यावर पार्सल आलं की खूप आनंद होतो. कारण की आपल्याला माहिती असतं काय आपण ऑर्डर केलेला आहे त्या पार्सलमध्ये, तरीसुद्धा ती बघण्याची, काय आलेलं आहे ते बघण्याची एक्साइटमेंट खूप जास्ती असतं. काही महिन्यांपूर्वी वाचन सुरू केलं आणि बुक्स बघितले की आता खूप सुंदर वाटतं. आणि कारण की आपल्याला नवनवी गोष्ट माहिती पडतात. आणि हेच कुल्लूसाठी मी ऑर्डर केलेले आहेत बालसाहित्य, म्हणजे गोष्टी आहेत त्यामध्ये खूप छान छान. आणि त्याला मी वाचून दाखवते आणि माझंही काय म्हणतं मन मोकळं होतं. आणि त्यालाही वाचून दाखवल्यामुळे दोघांची एक्साइटमेंट लेवल वाढतं. तर आता जेवढे पार्सल म्हणजे कपडे बघितल्यानंतर आनंद होत नाही, तेवढे आता बुक्स बघितल्यानंतर आनंद होतं. कारण की त्याच्यासोबत वाचणं, ते बुक त्याच्यासोबत बसून रीड करणं झोपेच्या वेळेला, आणि ती वेगळीच एक्साइटमेंट असतं. आणि त्याचे प्रश्न ते ठरलेले असतात की आई हे असं कसं, मग हे असं कसं असतं, मग ते तसं असतं का गं तिथे, मग हे सगळे प्रश्न त्याचे. त्याचसोबत आता त्याला लगेच कपडेसुद्धा आखूड व्हायला लागलेले आहेत. त्याची उंची वाढते, त्यामुळे सगळे कपडे त्याचे आखूड व्हायला लागले आहे. मग त्यासाठी मग टी शर्ट पण नवीन बोलवले आणि घरी घालायला पॅन्टसुद्धा रोजच्या वापरासाठी बोलवले. कारण की त्याचे सगळे जितकेही कपडे आहे ते सगळे त्याला आखूड झाले आहे. आम्ही दोघं उंच असल्यामुळे त्याची हाईट वाढली आणि पटपट लवकर मोठा होताना दिसतोय. त्या हाईटमुळे असं वाटतं माझं बाळ किती मोठं झालं आहे, किती उंच झालं आहे. ॲन्युअल प्रोग्रामसाठी त्याचा बाबाही सुट्टी घेऊन आलेला होता इकडे. आणि मग त्याची ड्युटी सुरू होतं वीकली भाजीचं आणायचं मार्केटमध्ये जाऊन. तर मग दरवेळेस मला तो हेल्प करतो. आणि यावेळेस तो भाजीचं सगळं निवडून ठेवत होता. मेथी आणलेली होती, पालक आणलेली होती, कोथिंबीर आणलेली होती. ज्याही वेळखाऊ भाज्या आहेत म्हणजे निवडायच्या, तो सगळं इकडे मला हेल्प करतो आहे आणि निवडून ठेवतो आहे. कारण त्याला मग रात्रीला त्याची ट्रेन आहे आणि तो जाणार आहे. मग मी इकडे स्वयंपाक पण करून घेते आणि तो तिकडे मला भाजी निवडण्यात मदत करतो आहे. आणि कुल्लूचं चाललं आहे पिशवीमधून कांदे गायब करायचं आणि बाबाला सांगायचं की बाबा चोर आला आणि चोरांनी कांदे घेऊन गेले. तर मग तो असा एक कांदा उचलून तो जिकडे कांदे ठेवायचं जागा आहे तिकडे तो नेऊन ठेवत होता. आणि त्याच्या बाबाला विचारत होता, बाबा आपला एक कांदा कमी झाला आहे, आपला एक कांदा कमी झाला आहे. आणि पिशवीतले असे सगळे कांदे त्यांनी रिकामे केले. त्यानंतर बटाटेसुद्धा त्याने फ्रीजच्या ट्रेमध्ये ठेवले. बाबा सगळं बघत होता, पण असं प्रिटेंड करत होता की नाही आम्हाला काही माहिती नाही, मला काही माहिती नाही, मला काही दिसतच नाही आहे. सो ही पण एक एक्साइटमेंट लेवल असतं भाजी किंवा काही निवडताना. आणि त्याला हॅपीली करायचं असलं की तो मग असं करतो की हे इकडे गेलं, ते तिकडे गेलं. आणि मग अशा तऱ्हेने बाबाचंही काम हलकं झालं, माझंही काम हलकं झालं आणि आमच्या पोटात लवकर जेवणसुद्धा गेलं. कारण की उशीर झालेला होता. आणि जेवण मी बनवत होते तेव्हा मग लवकर भूक पण लागलेली होती आणि लगेच स्वयंपाक पण तयार झाला आणि भाजीचं निवडणं पण तयार झालं आणि कुल्लूची हेल्पसुद्धा झाली. त्यानंतर सगळा स्वयंपाक झालेला. त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली आणि मग आम्ही जेवायला बसलो. तर आज संडे असल्यामुळे मटणची भाजी घरी केलेली होती आणि मटणाचा स्वयंपाक असला की जरा उशीर होतो. आधी सोबत असायचा तेव्हा आमचं रोजचं एकत्र जेवण ठरलेलं असायचं. पण आता बाबा 15 दिवसातून 1 महिन्यातून घरी सुट्टीला येतो. तर मग हे आमचे 2-3 दिवस असे ठरलेले असतात की एकत्र जेवण करायचं म्हणून. नाहीतर मग आधी जी गंमत होती रोजच्या जेवणाची, एकत्र जेवणाची, तर ती आता कुठेतरी 2-3 दिवसावर आलेली आहे, फक्त आणि फक्त त्याच्या जॉबमुळे.
सायंकाळ झालेली होती. मस्त सूर्यास्ताचा तुम्ही जो देखावा बघितला आहे तो मस्त सूर्यास्त झालेला होता. मस्त माडाच्या झाडातून आपल्याला सूर्यास्त दिसतो आपल्या टेरेसवरून. आणि मग इकडे काम करत होते मी, की जेही कपडे धुतलेले सुकत घातलेले होते सकाळी ते काढण्याची वेळ आलेली होती. ते काढून मग रात्रीचं रुटीन तर सुरू होणार होतं. पण माझं रुटीन काय इतकं हे नव्हतं, कारण की मटण होतं आज, तर भाजी ऑफकोर्स असणारच ती शिल्लक. तर मग ती सायंकाळी होणार आम्हाला. आणि फक्त पोळ्या टाकायच्या होत्या. आणि मी कपडे काढायला टेरेसवर आले की कुल्लूही आपल्या गाड्या घेऊन इकडे टेरेसला खेळायला येतो. आणि त्याचं खेळणंसुद्धा युनिक, जे पॅरापेट बनलेलं आहे त्यावर त्याची ट्रेन चालत असतं. म्हणजे तो ऑइल ट्रक असो किंवा मग JCB असो, पण त्याची ट्रेनच चालतं. मग तो इकडे थोडा वेळ खेळतो. आणि जमलंच तर आम्ही आकाशात बघितलं, एरोप्लेन वगैरे दिसलं तर तेवढीच खुशी. आणि तितकं थोडं एन्जॉय करून मग खाली जातो आम्ही दोघंही. इकडे मार्केटमधून आणलेले होते फ्रेश असे फ्रूट्स, ॲपल, ऑरेंज, किवी, त्यानंतर अनार, ग्रेप्स आणलेले होते, बिस्किटाचे पाकिट्स आणलेले होते. आणि हे सगळं आणल्यानंतर मग ते अरेंज करून ठेवायचं, हेही चाललेलं होतं. आणि बिग बॉसचा फर्स्ट एपिसोड होता, म्हणजे पहिला एपिसोड ते बघत बघत मग ते फ्रूट्स पण एका जागी ठेवत होतो आणि बिग बॉसचा आनंदही घेत होतो. हा व्लॉग 1 आठवड्यानंतर एडिट होतो आहे, तर हा 1 आठवड्याच्या आधीचा पहिला दिवस आहे बिग बॉसचा. त्यानंतर रात्री आम्ही इकडे झोपायला आलो आणि आलेले पुस्तकं इकडे बाबा त्याला वाचून दाखवतो आहे, कारण त्याची ट्रेन येणार होती 1 वाजता रात्रीला. तर मग तितका वेळ तो बाबा त्याला जेही पुस्तकं आलेले होते तेही वाचून दाखवतो आहे. आणि छान कुल्लू एन्जॉय करतो आहे. आम्ही जितकेही पुस्तकं वाचून त्याला दाखवतो आहे तो सगळं एन्जॉय करतो आणि लक्षात ठेवतो आहे, म्हणजे कुठल्या बुकमध्ये काय लिहिलेलं आहे. मराठीतले पुस्तक आहे आणि इतकाच हेतू की त्यालाही मराठी कुठेतरी यावी. आणि असा होता मग आजचा दिवस. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स.